आज अचानकच मी असा भांग केला आणि मला माझ्या मम्मीची आठवण आली. कारण माझी मम्मी ना मला रोज शाळेत जायच्या टाईमला ना असं भांग करून द्यायची आणि असं फुग्गा पाडून द्यायची. पहिले असा फुग्गा खूप जास्त चालत होता. सगळेजण असंच हे करत होते. खरंच ना बालपण खूप जास्त छान असतं. आजपासून ना दिवाळीला सुरुवात झाली होती. आज होती वसुबारस. मी घरच्या देवाची पूजा करून घेतली आणि बाहेर एक गोंधन पाडलं होतं. मग गोंधनची पण पूजा करून घेतली. त्यानंतर मी घरात आली. आईचा आज उपवास होता. मग आईसाठी मी उसळ केला आणि माझ्यासाठी ताक फोडणी दिलं. त्यानंतर ना मी पटकन जेवण करून घेतलं. कारण आज मला करायची होती शंकरपाळी. दिवाळी फक्त 2-3च दिवस राहिली आणि आमचं काहीसुद्धा नाही झालं फराळाचं. मग आईने मला पीठ भिजवून दिलं. त्यानंतर मी छानपैकी शंकरपाळी पाडली. शंकरपाळी करायला तर खूपच वेळ लागतो. तुम्हाला पण माहीत आहे. पाळायला वेळ नाही लागत, पण ते तळायलाच खूप जास्त वेळ लागतो. सगळं शंकरपाळी तळून घेतली. त्यानंतर रात्रीच्या टाईमला मी बाहेर दिवे लावले होते. पण आमच्या गावात कोणीसुद्धा दिवे लावले नव्हते. कारण ती म्हणत होती की उद्यापासून दिवाळी आहे. मी म्हणलं असो, मी तर आजपासूनच लावले. आज ना मोबाईलमध्ये मी एक रेसिपी बघितली होती आणि मला ती बनवायची होती. मग मी बनवली आणि खरंच ना खूप जास्त छान झाली होती ही वडी. मला तर खूप जास्त आवडली. मी आणखी बनवेल. चला तर मग भेटू उद्या. बाय.